ज्या विद्यार्थ्यांना नीट मध्ये 150 ते 400 गुण येतील असं वाटतंय, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण कमी बजेटमध्येही कशा पद्धतीनं ऍडमिशन घेता येतं ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये कमेंट करून तुमचा नीट स्कोर कॅटेगरी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते कमेंट करा आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्यामधून तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी येईल. तर आपण जाऊया स्क्रीनवरती. तर कमी नीट गुण तरीही 3 प्रकारचे कॉलेज उपलब्ध आहेत. MBBS ऍडमिशन स्ट्रॅटेजी 2026. नीट मध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले, माझं MBBS स्वप्न संपलं असा विचार करू नका. आज या व्हिडिओ पूर्ण पहा. शेवटी टीप तुमचं 1 वर्ष आणि लाखो रुपये वाचू शकता. मी आप्पासाहेब मिसा, नीट ऍडमिशन स्ट्रॅटेजिस्ट. तर मित्रांनो, आता तुमच्याबद्दल या ठिकाणी काय माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी कळवायची आहे. ती कमेंट करा, आम्हाला कळवा की आम्ही तुमच्या परिस्थितीनुसार हा व्हिडिओ बनवू. नीट गुण किती आहेत, तुमचा एकूण नीट स्कोर कमेंट करा. कॅटेगरी तुमची कोणती आहे, जसं की जनरल, SC, ST, OBC आणि EWS. तुमचं राज्य कोणतं आहे, तुम्ही कोणत्या राज्यातून हा व्हिडिओ पाहताय, त्यासाठी तुमचं डोमासाईल कुठल्या राज्यामध्ये आहे आणि तुम्हाला MBBS का BMS किंवा BHMS किंवा BDS घ्यायचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्कीच कमेंट करा. तर नमस्कार मित्रांनो, मी आप्पासाहेब मिसा, फाउंडर नीट ऍडमिशन ब्लूप्रिंट. दरवर्षी नीट जे विद्यार्थी परीक्षा देतात आणि अनेक विद्यार्थी क्वालिफाय होतात, पण हजारो विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळतच असं नाही. कारण कमी गुण नाही तर चुकीची काउन्सिलिंग स्ट्रॅटेजीमुळे या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळत नाही. तर आपण आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही काय शिकणार आहात, तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कमी गुण म्हणजेच स्वप्न संपले असं नाही. तर हे एक खरे आहे की ते समजून घ्या. 3 प्रकारचे जे कॉलेजेस आहेत, काउन्सिलिंग प्रोसेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही काउन्सिलिंग मध्ये विचारात घेण्याजोग्या पर्याय आहेत, ज्याच्यामध्ये मॅनेजमेंट VS NRI कोटा हा जो आहे की मॅनेजमेंट कोटा कशाला म्हणायचं आणि NRI कोटा कशाला म्हणायचं, याच्यामधला जो फरक आहे, त्याच्यामधला जो गोंधळ आहे तो आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. शिवाय अनेक एजंट, अनेक कन्सल्टंट, अनेक काउन्सिलर तुम्हाला चुकीच्या प्रॉमिसेस करतात, तुम्हाला चुकीच्या कमेंट करतात. त्यामुळे तुमची अनेकदा मी अनेक विद्यार्थी, अनेक पालकांची फसवणूक झालेली बघितलेली आहे की ज्याच्यामध्ये हे लोक तुमच्याकडून बुकिंग म्हणून पैसे घेतात, पण ही जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ही काउन्सिलिंग प्रोसेस टोटली ट्रान्सपरंट आहे, ज्याच्यामुळे आपल्याला या काउन्सिलिंग मध्येच तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे, जे की तुमचं बजेट, कॅटेगरी आणि ऑल इंडिया रँक यानुसार. तर तुम्हाला या ठिकाणी आपण काउन्सिलिंग स्ट्रॅटेजी जी आहेत, जी बहुतांश कुटुंबे या ठिकाणी दुर्लक्ष करत असतात, ती समजून घेणं खूप गरजेचे आहे.
त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्टही आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. तर विद्यार्थी आणि पालक सर्वात मोठी चूक काय आहे माहितीये का, की विद्यार्थी युट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ पाहतात. कोणी म्हणतो इम्पॉसिबल, तर कोणी म्हणतो गॅरंटीड ऍडमिशन. पण परिणाम लक्षात ठेवा, की गुण इलिजिबिलिटी ठरवतात, स्ट्रॅटेजी तुमची संधी ठरवते. त्यामुळे तुम्हाला किती गुण आहेत हे महत्वाचं नाही, तर आहे त्या गुणामध्ये तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे, त्याची तुम्हाला स्ट्रॅटेजी आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे. आणि ती स्ट्रॅटेजी तयार केल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे. अनेक वेळा विद्यार्थी या काउन्सिलिंग मध्ये ज्या काही डेडलाईन्स असतात काउन्सिलिंगच्या, त्या डेडलाईन्स ज्या असतात त्या एक ठराविक वेळेसाठीच असतात. त्यामुळे त्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तरी त्या ठिकाणीही तुम्ही तुमचं ऍडमिशन गमवू शकता. त्यामुळे अजूनही विद्यार्थी चुकीच्या चॉईस, म्हणजे एखादं कॉलेज तुम्हाला गरजेचं नाही, त्या गोष्टी त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं नाही, तरीही त्या ठिकाणी तुम्ही ते कॉलेज जर चॉईस केलं तर त्या ठिकाणी ते कॉलेज मिळाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन कॅन्सल करता येत नाही. तर संधी त्याच्यामुळेच तुम्हाला या ठिकाणी गमावल्या जातात. तर त्यामुळे फेक एजंटच्या नादी लागायचं नाही. डेडलाईन ज्या आहेत त्या तुम्ही चुकवायच्या नाहीत. आणि चॉईस फिलिंग जे आहे ते तंतोतंत जे आपल्याला कॉलेज हवं आहे तेच कॉलेज या ठिकाणी चॉईस फिलिंगला आपल्याला टाकायचं आहे. तर आपण आता काय पाहतोय की नंबर 1 पर्याय जो आहे तो डीम्ड युनिव्हर्सिटी. बहुतांश विद्यार्थी फक्त गव्हर्नमेंट कॉलेजचाच विचार घेतात, पण डीम्ड युनिव्हर्सिटी देखील काउन्सिलिंग प्रक्रियेत सहभागी होतात आणि काही विद्यार्थ्यांना एक महत्वाचा पर्याय असू शकतात. तर यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये काय गोष्टी बघणं गरजेचं आहे, तर फी स्ट्रक्चर. कारण स्टेट गव्हर्नमेंटची जी कॉलेजेस असतात, प्रायव्हेट कॉलेजेस असतात किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची जी कॉलेज असतात त्याच्यापेक्षा या डीम्ड युनिव्हर्सिटीच्या ज्या फी असतात त्या जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ती फी स्ट्रक्चर जे आहे ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे जे बॉन्ड्स असतात तेही त्या ठिकाणी तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते हॉस्टेल, या ठिकाणी सर्वात मोठा जो पार्ट आहे. तर त्या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटी कशा आहेत, त्या ठिकाणी त्याचं फी स्ट्रक्चर किती आहे, जे की तुम्हाला परवडणारा आहे का नाही, याही गोष्टी त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. चौथा जो मुद्दा आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, क्लिनिकल एक्सपोजर. आपण जर एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये जर ऍडमिशन घेतलं तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याला युनिव्हर्सिटी अटॅच हॉस्पिटल्स किती मोठा आहे, किती बेडचा आहे, त्या ठिकाणी पेशंट फ्लो जो आहे तो कशा पद्धतीने आहे, ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते लोकेशन. आपल्याला लोकेशन ही तुम्हाला गरजेचं आहे की तुमच्यापासून ते किती दूर आहे, त्याच ठिकाणी तुम्हाला जाण्याची येण्याची जी सोय आहे ती कशा पद्धतीने आहे. आणि त्याच्यानंतर रिकॉग्नायझेशन आहे, कुणाच्या रिकमेंडेशन वर तुम्ही एखाद्या कुणीही तुम्हाला जर रिकमेंडेशन केलं वर नव्हे तर तुमचं बजेट आणि करिअर गोल पाहून तुम्ही या गोष्टी निवडायच्या आहेत, की अमुक एकानं सांगितलं म्हणून त्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं किंवा कुणी सजेस्ट केलं म्हणून त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असं नाही. तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जो करिअर गोल आहे आणि तुमचं बजेट आहे त्यानुसार तुम्हाला या गोष्टी पाहून निवड करायची आहे. तर खाजगी वैद्यकीय कॉलेजेस म्हणजे प्रायव्हेट म्हणजे काय, इम्पॉसिबल, हे नेहमी खरे नसते. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे काउन्सिलिंगचे नियम, सीट मॅट्रिक्स आणि फी स्ट्रक्चर असतात. तुमचे पर्याय अनेक घटकावर अवलंबून असतात, ज्यामध्ये तुमचं आहे नीट स्कोर आणि कॅटेगरी. दुसरं आहे त्याच्यामध्ये स्टेट काउन्सिलिंगचे नियम. तिसरं आहे डोमसाईल आणि बजेट आणि त्या वर्षीचा सीट मॅट्रिक्स. तर या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी बघणं गरजेचं आहे.
तर नीट स्कोर किंवा कॅटेगरी, स्टेट काउन्सिलिंगचे तुमचे नियम, त्याच्यानंतर डोमासाईल स्टेटस आणि बजेट आणि फी स्ट्रक्चर, या सर्व गोष्टी तुम्हाला कॉलेज शॉर्टलिस्ट करताना समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यावरती तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तर आय होप तुम्हाला इथपर्यंतच्या गोष्टी तुम्हाला पूर्ण समजल्या असतील की डीम्ड कॉलेज कशा पद्धतीनं सिलेक्ट करायचं आणि खाजगी कॉलेज कशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता पर्याय जो आहे तो नंबर 3, मॅनेजमेंट कोटा बीएस येणारा कोटा. फरक यामध्ये जाणून घ्यायचा आहे की मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय, तर याच्यामध्ये भिन्न पात्रता असतात प्रत्येक राज्याच्या, त्याच्यामध्ये राज्य आधारित वेगवेगळे त्या ठिकाणी नियम असतात. या ठिकाणी शुल्क जे आहे ते मध्यम प्रकारचं असतं. एनआरआय कोटा म्हणजे काय की एनआरआय आधारित पात्रता. एनआरआय आधारित पात्रता म्हणजे काय की तुमचं फॅमिलीमध्ये ब्लड रिलेशन मध्ये कोणतरी हे बाहेरच्या देशामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याचं तुमच्याशी कनेक्शन असणं गरजेचं आहे की ज्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या नावावरून ते तुमचं जे कनेक्शन आहे त्याची एक लिंक तयार करून आपल्याला त्या ठिकाणावरून तुमच्या नावाने डॉक्युमेंट बनवून तुम्हाला त्या जी काय डॉलरचे पेमेंट आहे त्या डॉलर मधून त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर यासाठी काय आहे की वेगवेगळ्या राज्याचं वेगवेगळं एनआरआय साठीच नियम आहेत, पण याच्यासाठी जे शुल्क आहे ते शुल्क खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आकारलं जातं. त्यामुळे अनेक पालकांना मॅनेजमेंट कोटा आणि स्टेट कोटा एकच वाटतात, पण दोघांची इलिजिबिलिटी, डॉक्युमेंटेशन आणि फी स्ट्रक्चर हे वेगळं आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत काउन्सिलिंग अथॉरिटीज कडून ही माहिती व्हेरीफाय करणं खूप गरजेचं आहे. तर जे एनआरआय कोटा आणि मॅनेजमेंट कोटा जे आहे ते याच्यामधले जे आहे ते परस्पर बदल जे आहेत ते येत नाहीत. आता सर्वात मोठा धोका काय की गॅरंटीड सीटचे आमिष. अनेक कॉन्सलर, मगाशी म्हणल्याप्रमाणे मी की अनेक कॉन्सलर किंवा अनेक जे एजंट आहेत ते तुम्हाला अमुक अमुक कॉलेजमध्ये गॅरंटेड सीट देतो म्हणून तुमच्याकडून अनामत रक्कम घेतात, तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट ठेवून घेतात आणि त्यांच्याच ईमेल आयडी आणि त्यांच्या मोबाईलनं तुमचं रजिस्ट्रेशन करतात. त्यामुळे तुमची या ठिकाणी फसवणूक होऊ शकते. तर गॅरंटीड सीट देणारा कोणीही विश्वासार्ह नाही, कारण कोणताही लेजिटमेंट काउन्सिलर लिगली सीट गॅरंटी करू शकत नाही. ऍडमिशन कशावरून अवलंबून असते, तर काउन्सिलिंग रूल, मेरिट, अवेलेबल सीट आणि तुमच्या चॉईसेस यावरती, कुण्या एका व्यक्तीवरती नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर फायनान्शियल कमिटमेंट आणि व्हेरीफाय करायचे आहे की पैसे देण्यापूर्वी तुम्ही अधिकृत काउन्सिलिंग वेबसाईट तपासा की ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायचे असतील तर त्यावेळेस त्या व्यक्तीला पैसे न देता त्याची जी काही काउन्सिलिंग फी आहे ती तुम्ही त्याला द्या आणि तुमची बाकीचं जे कॉलेजचं जे पेमेंट आहे त्या अधिकृत काही स्टेटमध्ये त्या कॉलेजच्या अकाउंटला जातं, काही स्टेटमध्ये त्यांच्या काउन्सिलिंगची लिंक असते, त्या काउन्सिलिंगच्या लिंक वरती तुम्हाला त्या ठिकाणी चलन जनरेट होतं आणि त्या चलनवरती तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करायचं असतं. त्यामुळे ही एक गोष्ट जी आहे ती खूप महत्वाची आणि हा खूप चांगला जो विषय आहे तो या ठिकाणी आहे. त्यामुळे या गोष्टीकडेही प्रत्येक पालकाने आणि विद्यार्थ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. तर प्रो टिप्स, स्टेट डोमासाईल दुर्लक्षित करू नका, कारण स्टेट डोमासाईल म्हणजे काय, तर वेगवेगळ्या राज्यामध्ये काउन्सिलिंग पॉलिसी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात. तुम्ही कोणत्या काउन्सिलिंग मध्ये सहभागी होण्यास पात्र आहात हे समजणे तुमच्या उपलब्ध पर्यायावर मोठा परिणाम करू शकते. त्यामुळे ऍडमिशन स्ट्रॅटेजी बनवताना हा घटक नेहमीच विचारात घ्या.
अनेक कुटुंबे हा मुद्दा शेवटपर्यंत दुर्लक्ष करतात आणि मग तुमची संधी गमावतात. त्यामुळे तुम्ही कोणत्या राज्यामध्ये रजिस्ट्रेशन करणार आहात, कोणत्या राज्यामध्ये ऍडमिशन घेणार आहात आणि तुमचं डोमासाईल जे आहे ते कोणत्या राज्याचं आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी तिथले जे आरक्षित कोटे असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात आणि त्यानुसार तुमचं मेरिट लागत असतं. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा आवर्जून विचार करायला हवा की जे तुम्ही काउन्सिलिंग मध्ये ज्यावेळेस विद्यार्थी जातात त्यावेळेस. तर एकंदरीत आजचा जो सारांश आहे तर काउन्सिलिंग व राज्य डीम्ड युनिव्हर्सिटी नीट कमी स्कोर असेल तरीही खाजगी महाविद्यालय आणि मॅनेजमेंट VS NRI कोटा आपण हा पूर्ण आज या गोष्टी या टॉपिक मध्ये या व्हिडिओ मध्ये कव्हर केलेल्या आहेत. आय होप या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. जर समजल्या नाहीत तर तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये तुमचा प्रश्न उपस्थित करा आणि तुमचा त्या ठिकाणी मोबाईल नंबर ड्रॉप करा. नक्कीच मी तुम्हाला त्या ठिकाणी कॉल करेल. तर योग्य माहिती, योग्य स्ट्रॅटेजी आणि अधिकृत काउन्सिलिंग प्रक्रिया हे 3 घटक तुमचे ऍडमिशन पूर्ण करून देऊ शकतात. तर नीट ऍडमिशन मास्टर क्लास मध्ये सहभागी व्हा. तर आमच्या नीट ऍडमिशन मास्टर क्लास मध्ये सहभागी व्हा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी लिंक दिलेली आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करा आणि काउन्सिलिंग प्रोसेस, कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी, कॉमन मिस्टेक, पर्सनलाइज ऍडमिशन रोड मॅप या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या मास्टर क्लास मध्ये शिकवणार आहे. तर यासाठी तुम्ही आमच्या पेजला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. दर आठवड्याला नवीन ऍडमिशन गायडन्स साठी तुम्ही या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ तुमच्या 5 मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या ठिकाणी क्लिअरिटी मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.